lecture you had studied the hydrogen bond and coordination covalent bond. Today I will teach to you the next point in this chapter is the metallic bond. The metallic bond is slightly different than the other bonds, means covalent bond, ionic bond, coordinate covalent bond, hydrogen bonds. Try to understand what is the metallic bond and how it is formed. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासिकेमध्ये आपण वेगवेगळे बंध पाहिले, ज्यामध्ये आपण आयोनिक बंध, सहसंयोजी बंध, समन्वय बंध, हायड्रोजन बंध. तर आज आपण या धड्यामधला नंतरचा जो बंध आहे तो धातुवीय बंध किंवा धातू बंध आणि त्याचे गुणधर्म आपण अभ्यासणार आहोत. हा रासायनिक बंध इतर बंधापेक्षा थोडासा वेगळा आहे. तो कसा आहे ते जाणून घ्यायचा प्रयत्न करा, म्हणजे तुम्हाला सहज समजेल. आपण धातूचे उदाहरण जर पाहिले आपण तर पटापट उदाहरण सांगू शकतो. दैनंदिन जीवनामध्ये धातू आपण पाहिले, सोने आहे, चांदी आहे, लोखंड आहे, तांबे आहे, बरोबर आहे, सोडियम आहे, मॅग्नेशियम आहे, अल्युमिनियम आहे. अल्युमिनियम दैनंदिन जीवनामध्ये आपण वापरतो भांड्याच्या रूपामध्ये. लक्षात, हे सर्व धातू आहेत. तर धातूमध्ये कोणता बंध असतो, तर धातूमध्ये असणारा कोणता बंध असतो, धातूय बंध किंवा धातू बंध. तर हा कसा तयार होतो, तर सुरुवातीला समजून घ्या. सोडियम हा धातू आहे, बरोबर आहे. सोडियमची संज्ञा आहे Na. अनुक्रमांक असतो 11. झड इज इक्वल टू अनुक्रमांक झडने दर्शवतो 11. इलेक्ट्रॉन डिस्ट्रीब्युशन 281. हा सोडियम एक धातू घेतला आपण, सोडियम. दुसरा धातू घेऊ आपण मॅग्नेशियम. अनुक्रमांक याचा 12. इलेक्ट्रॉन विभागणी होते 2, 8, 2. तिसरं उदाहरण घेऊ, सोपं आपल्या लक्षात राहण्यासाठी. 11, 12, 13 सहजपणे आपल्या लक्षात असतं, म्हणून आम्ही हे उदाहरण निवडलेले आहेत तुम्हाला समजण्यासाठी. अनुक्रमांक सोडियमचा 11, मॅग्नेशियमचा 12, अल्युमिनियमचा 13, म्हणून अल्युमिनियम घेऊ आपण 2, 8, 3. आपण जर आवर्त सारणीमध्ये पाहिलं तर एस ब्लॉक आणि डी ब्लॉक मध्ये काय बसवलेले आहेत, धातू बसवलेले आहेत. पी ब्लॉक मध्ये सगळे नॉन मेटल्स आहेत, बरोबर आहे. तर यामध्ये आपण 3 उदाहरण पाहू, सोडियम, मॅग्नेशियम, अल्युमिनियम. या तिन्ही मध्ये पहा, या धातूमध्ये शेवटच्या कक्षेमध्ये सोडियम मध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे, दुसऱ्यामध्ये 2 आहेत, तिसऱ्यामध्ये 3 आहेत. या शेवटच्या कक्षेला आपण कोणती इलेक्ट्रॉन म्हणतो, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन, संयोजी इलेक्ट्रॉन. तर धातू हा कसा असतो, इलेक्ट्रो पॉझिटिव्ह. आपण पाहिलं विद्युतदृष्ट्या धन गुणधर्म दर्शवतो, मी इलेक्ट्रो पॉझिटिव्ह असतो, म्हणजे इलेक्ट्रॉन देणाऱ्या मूलद्रव्याच्या अणूला इलेक्ट्रो पॉझिटिव्ह ॲटम म्हणतो. सर्व धातू इलेक्ट्रो पॉझिटिव्ह असतात, म्हणजेच सर्व धातूचे अणू हे काय करतात, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन, शेवटच्या कक्षेतले इलेक्ट्रॉन लूज करून कटायन तयार करतात. सोडियम 1 इलेक्ट्रॉन लूज केला, अष्टक स्थिती प्राप्त केला. मॅग्नेशियम काय करतो, शेवटच्या कक्षेत 2 इलेक्ट्रॉन बाहेर लूज करतो आणि कटायन तयार होतो. याचा 2, 8 हा इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन झाला. अल्युमिनियम सुद्धा शेवटच्या कक्षेमध्ये 3 इलेक्ट्रॉन आहेत, म्हणून याला आपण ट्राय पॉझिटिव्ह असं इलेक्ट्रॉन मांडू शकतो. 3 इलेक्ट्रॉन लूज केले, इथं पण 2, 8 कक्षा पूर्ण झाला. कोणताही धातू हा स्वतःच्या, नीट लक्ष द्या, कोणताही धातू हा स्वतःच्या शेवटच्या कक्षेतील इलेक्ट्रॉन लूज करतो. या इलेक्ट्रॉनला आपण 3 प्रकारे ओळखतो, मुक्त इलेक्ट्रॉन, स्थानांतरित इलेक्ट्रॉन, भ्रष्ट स्थानांतरित इलेक्ट्रॉन. लक्षात, या 3 इलेक्ट्रॉन म्हणतो, याला फ्री इलेक्ट्रॉन म्हणतो आपण. साध्या भाषेत सांगायचं म्हणलं तर फ्री इलेक्ट्रॉन, मुक्त इलेक्ट्रॉन. लक्षात. आणि हा जो धनप्रभारित आयन कट आयन तयार झालेला आहे, याला या धातूमध्ये कट आयनला कर्नल म्हणतो आपण. हा शब्द लक्षात ठेवा, कर्नल हा शब्द फार महत्वाचा आहे. कर्नल म्हणजे कोणत्याही धातूमध्ये जर रचना पाहिली यांची तर कशी असते माहिती आहे का. जर आपण धातूचा तुकडा घेतला, आपण अल्युमिनियमचा तुकडा घेऊ. लक्षात, या अल्युमिनियमचा हा एक तुकडा आहे समजा, हा अल्युमिनियम ट्राय पॉझिटिव्ह आयन, हा अल्युमिनियम ट्राय पॉझिटिव्ह आयन. असे अल्युमिनियमचे ट्राय पॉझिटिव्ह आयन्स तयार करतो अल्युमिनियम. लक्षात, हे अल्युमिनियमचे ट्राय पॉझिटिव्ह आयन्स आहेत. एका ठराविक पद्धतीने ही रचना केलेली असते अल्युमिनियमची. आणि तो काय केलेला आहे, शेवटच्या कक्षेतले इलेक्ट्रॉन लूज केलेला आहे. लक्षात, हे शेवटच्या कक्षेत इलेक्ट्रॉन जे आहेत ते आपण काय म्हणलं, त्याला
मोबाईल इलेक्ट्रॉन 3 इलेक्ट्रॉन एका अल्युमिनियमचे लक्षात असे प्रत्येक धातूमध्ये स्वतःचे धनायन तयार करतात आणि या पद्धतीने हे इलेक्ट्रॉन त्यांच्या सभोवती असतात. लक्षात या धनप्रभारित आयनला आपण काय म्हणलेलं आहे? कर्नल म्हटलो आपण, बरोबर आहे. आणि या इलेक्ट्रॉनला काय म्हणायचं? 3 नाव लिहितो मी इथं. मोबाईल इलेक्ट्रॉन, फ्री इलेक्ट्रॉन किंवा डिलोकलाइज्ड इलेक्ट्रॉन. कळलं? अशा पद्धतीने प्रत्येक धातूमध्ये स्वतःचा कर्नल आणि स्वतःचा लूज केलेला गमावलेला इलेक्ट्रॉन असतो. आणि या धातूमध्ये ह्या मोबाईल इलेक्ट्रॉन मुक्त इलेक्ट्रॉन मध्ये आणि ह्या मुक्त इलेक्ट्रॉन मध्ये आणि ह्या कर्नल मध्ये काय तयार होतं? आकर्षण बल तयार होतं. विद्युत दृष्ट्या आकर्षण बल तयार होतं. लक्षात, या 2 इलेक्ट्रॉन कटायन कर्नल आणि मोबाईल इलेक्ट्रॉन मध्ये असलेल्या आकर्षण बलालाच काय म्हणतो आपण? मेटॅलिक बॉन्ड. काय करायची व्याख्या पहा. धातूमध्ये स्थिर असलेली हे कर्नल स्थिर असतात, जागा सोडत नाहीत. पण इलेक्ट्रॉन्स मात्र रॅन्डमली यामध्ये फिरत असतात, म्हणून त्याला आपण मुक्त संचार इलेक्ट्रॉन म्हणलेलं आहे, स्थानभ्रष्ट इलेक्ट्रॉन म्हटलेलं आहे. लक्षात, तर हे इलेक्ट्रॉन मध्ये आणि कर्नल मध्ये बंध असतो, आकर्षण बंध असतं. त्या आकर्षण बलालाच आपण काय म्हटलेलं आहे? मेटॅलिक बॉन्ड किंवा धातुवीय बंध. व्याख्या काय लिहायची? धातूमध्ये असलेल्या स्वतःच्याच व्हॅलन्स संयुजा कक्षेतील मुक्त केलेले इलेक्ट्रॉन किंवा स्थानभ्रष्ट इलेक्ट्रॉन आणि त्यांच्याच धनप्रभारित आयन किंवा कर्नल मधील असलेल्या आकर्षण बलाला मेटॅलिक बॉन्ड म्हणतात. आता हा मेटॅलिक बॉन्डची स्ट्रेंथ, त्याला आपण ताकद म्हणून मराठीत, कशावर अवलंबून असते? त्या अणूच्या साईजवर. अणूची साईज कमी असेल किंवा महत्वाचा गुणधर्म त्यामध्ये असलेले मुक्त संचार करणारे इलेक्ट्रॉन्स, जेवढे मुक्त संचार करणारे इलेक्ट्रॉन जास्त तेवढा मेटॅलिक बॉन्ड स्ट्रॉंग. लक्षात, या ठिकाणी पहा मग कोणामध्ये मेटॅलिक बॉन्ड स्ट्रॉंग असेल? सोडियम मध्ये फ्री इलेक्ट्रॉन 1 आहे, मॅग्नेशियम मध्ये 2 आहेत आणि अल्युमिनियम मध्ये फ्री इलेक्ट्रॉन किंवा मोबाईल इलेक्ट्रॉन किती आहेत? 3 आहेत. मी काय सांगितलं? मेटॅलिक बॉन्डची स्ट्रेंथ ही कशावर अवलंबून आहे? नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन प्रेझेंट इन द लास्ट सेल. या अल्युमिनियम मध्ये 3 आहेत, म्हणून आपण मेटॅलिक बॉन्डची अशी मांडू शकतो का? अल्युमिनियम मेटॅलिक बॉन्ड स्ट्रॉंगर दॅन मॅग्नेशियम मेटल स्ट्रॉंगर दॅन सोडियम मेटल. स्ट्रेंथ ऑफ काय म्हणूया आपण? स्ट्रेंथ ऑफ मेटॅलिक बॉन्ड in 3 metals. Aluminum metallic bond stronger than magnesium metal stronger than sodium metal. Why? Due to presence of large number of valence electron in the last cell. You understand? You know that in the metals, what happens? Every metallic atom have a ability to lose the electron because metals have a which property? Electropositivity property. Due to this electropositivity property, every atoms of metal lose the electron and to produce the free electron or mobile electron or delocal electron and positive charged ion. These positive charged ions are called kernel. In case of sodium, last cell contains one electron, therefore it form one free electron and monovalent kernels. Magnesium lose the 2 electron to form a Mg dipositive 2 electrons. Aluminum have 3 electron valence, therefore it lose the 3 electron to form a Al tripositive kernel and free electron. Actually, what is the arrangement of a metals? If you take any metals, in the metals, the kernel means cations are stable. They are stationary. Means they not change its positions. But
free electrons are randomly moving around the kernels, and attraction is produced in between this kernel and this valence loose the electron, that is the mobile electron. This electron called as the mobile electron or free electron or delocalized electron. In your syllabus, it is noted as a delocalized electrons. These delocalized electrons randomly move. If no any charge is there, if you not apply the electricity or heat, then they are continuously or randomly moving in any direction. Therefore, called a non-directional. Metallic bond is a non-directional. Why? The electrons are delocalized in a empty space. That is called a sea of electrons and around the kernel. Therefore, how will you define the metallic bond? How will you define the attraction between the kernel or cations of the metal and its own loose or delocalized electrons? That attractions are called metallic bond. Remember one important point: the strength of metallic bond depends upon the number of valence electron present in the last cell. If the metals have a more valence electron or more delocalized electron, they have a more strength or they are stronger bond. In these three examples, compare the strength of the metallic bond in between the sodium, magnesium, aluminum. You see on the blackboard carefully. Sodium have the only one electron, magnesium loses 2 electron, and aluminum loses 3 electron. Which have the more delocalized electron? Aluminum has the more delocalized electron. Therefore, the strength of metallic bond is written like this: aluminum metallic bond stronger than the magnesium metal stronger than the sodium metal, because aluminum have the 3 delocalized electrons. And again, all metallic property depends upon the strength of metallic bond. And what are the property? Generally, metals are solid in state, except mercury. I understand. Next, the metallic bonds are non-directional because this delocalized electron or free electron or mobile electrons are continuously move or randomly in any direction. Therefore, it is non-directionals. Next, the metals are good conductor of heat and electricity. Why? Due to presence of the again delocalized electrons. Metals have lusters. This is the next property. Next, the metals have a high melting and high boiling point as compared to ionic bond and covalent bonds. Remember, due to the strongness of the strength of the metallic bond. Next, metals are elastic in nature. Metals are hard, and metals have a main properties the malleability and ductility. काय सांगतो मी धातूमध्ये गुणधर्म. पहिला गुणधर्म, सर्व धातू सामान्य तापमानाला कक्ष तापमानाला स्थायी रूपात असतात. अपवाद मर्क्युरी. मेटॅलिक धातू बंध हा नॉन डायरेक्शनल असतो. त्यानंतर मेटलला काय असते? चकाकी असते. धातू हे सर्व काय असतात? विद्युतचे आणि उष्णतेचे सुवाहक असतात. त्यानंतर धातूला चकाकी असते. धातूमध्ये तन्यता आणि वर्धनीयता गुणधर्म असतो आणि धातूचा वितरण बिंदू आणि उत्कलन बिंदू हा आयोनिक संयुगापेक्षा आणि सहसंयुग संयुगापेक्षा जास्त असतो. आता हे गुणधर्म का असतात, त्याच्यामागचं सायंटिफिक रिझन काय, वैज्ञानिक कारण काय, हे आपण पुढच्या पिरियडला पाहणार आहोत. कारण यामध्ये आपण काय लिहिलंय, फक्त आज पाहिला आपण मेटॅलिक बॉन्ड त्याचे गुणधर्म. लक्षात. तर व्याख्या काय लक्षात ठेवायची? हाऊ टू डिफाइन द मेटॅलिक बॉन्ड? द अट्रॅक्शन बिटवीन द कर्नल of the metal atoms and its own delocalized electrons. That electrostatic attractions or attraction is called as the metallic bond. And you remember any 4 property, the best 4 properties, they have a luster, they have malleable ductility, they are non-directional natures, they are good conductor of heat and electricity. The question may be asked in the examination will be given in the description box. Thank you.